काँग्रेसचे प्रवक्ते बालाजी गाडे आपल्यासोबत जोडलेले आहेतच. मगाशीचं उत्तर त्यांच्याकडनं घेऊयात. बालाजीजी, विजय वडेट्टीवारांनी पराभव मान्य केलेला आहे, मात्र तुम्ही पराभव मान्य करत नाहीयेत. एक लक्षात घ्या की आज निकालाचा दिवस आहे. या निकालाबद्दल निवडून येणाऱ्या उमेदवारांचं अभिनंदन आहे. पण न्यायालयानं निवडणुका घेण्याच्या अगोदर एक वाक्य सांगितलं होतं की निवडणुका या पारदर्शक झाल्या पाहिजेत. आणि जे प्रकार समोर आलेले आहेत हे प्रकार पाहताना तुमचं पत्रकार म्हणून असेल किंवा इथल्या सगळ्यांचं म्हणणं, या निवडणुका पारदर्शक आहेत का? तर या निवडणुका या पारदर्शक झालेल्या नाहीत. प्रश्नाचं उत्तर हेमलताताईंकडनं आपण घेऊया. हेमलताताई, या निवडणुका पारदर्शक नाहीत, काँग्रेसचा थेट आरोप आहे. नाही, निवडणुका यंत्रणेमध्ये जो काही यंत्रणेमध्ये काही चुकीच्या गोष्टी आढळल्या तर विरोधी पक्षाने त्याला विरोध केला पाहिजे. जसं की मतदान याद्यांमध्ये काही गोंधळ होता तर तो वैधानिक पद्धतीने समोर आणला पाहिजे. परंतु प्रत्येक वेळी यंत्रणा भ्रष्ट आहे, यंत्रणा चुकीची आहे, या ठिकाणी चुकीच्या गोष्टी घडतात असं म्हणून यंत्रणेला दोष देणं मला असं वाटतं लोकशाही मूल्यांमध्ये हे बसत नाहीये. खोटा आरोप काँग्रेसने जो काही विरोध आहे तो जे संविधानिक पुरावे समोर पद्धतीने आले, मांडला पाहिजे, ज्या त्याची घटना समोर सोडवणूक आलेल्या केली आहेत, पाहिजे. त्याला परंतु जर हे तुम्ही आता ठरलेलं आहे की सोयीस्करपणे जर बाजूला सारणार असाल तर तुम्ही सुद्धा भारतीय जनता पक्ष सुद्धा आहे. विक्रांत पाटील, उत्तर काय असेल? तुमच्यावर गंभीर आरोप काँग्रेसच्या माध्यमातून केले जात आहेत. पारदर्शक निवडणुका नव्हत्या आणि याचा फायदा भाजपसह महायुतीला झाला, काँग्रेसचा थेट आरोप आहे. सर, मला एक मुद्दा ऍड करायचा आहे. नाही, गंभीर आरोप वगैरे हा विषय खरं तर काँग्रेससाठी आता सूटच करत नाही. एकच मिनिट, मला कारण माझं संपवतो. गंभीर आरोप हा माझा विषय काँग्रेस हा करू मुद्दा शकत आहे. नाही. कारण विक्रांतजी, एक मिनिट, मला एक बालाजी गाडेंचा एक मुद्दा आपण घेऊया आणि त्यानंतर तुमचं प्रत्युत्तर घेतो. तर मला हे सांगायचंय की राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे जे प्रवक्ते आहेत, त्यांना सुद्धा मला हे सांगायचंय बरं की तुम्ही आज जे काही बोलताय ते तुम्ही आनंदातून बोलताय का मजबुरीतून बोलताय, हे तुमची सत्य तुमच्याजवळ. पण आम्हाला हे माहिती आहे की शिरोमणी अकाली दलासारखी येणाऱ्या काळात अजित पवार राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची परिस्थिती होणार आहे आणि तुम्हाला सुद्धा संपून भाजप पुढे जाईल हे लक्षात घ्या. त्यामुळे मी तुमची मजबुरी समजू शकतो. तुम्ही गन पॉइंट वरती काम करताय. बालाजी, ही लोकशाहीची हत्या आहे. शिवसेनेचं आणि राष्ट्रवादीचं सुद्धा आपण उत्तर घेऊयात. विक्रांत पाटील, काय उत्तर असेल? नाही, आता ह्या मजबुरीबद्दल कोण बोलतंय हा जरा विरोधाभास आपण बघितला पाहिजे की ज्या महाविकास आघाडीच्या तिघांची तीन दिशांना ज्यांचा एकमेकांची ताळमेळ नाही, ज्या या पूर्ण निवडणुकीमध्ये खाली कार्यकर्त्यांकडे फिरकले नाही, यांच्या कुठल्या नेत्यांना असं वाटलं नाही की आम्ही आमच्या कार्यकर्त्यांसाठी खाली जावं आणि त्या ठिकाणी आम्ही जाऊन कुठेतरी सभा घ्याव्या, काहीतरी त्यांचं मॉरल बूस्ट करावं. यांचे फक्त प्रदेशाध्यक्ष काही ठिकाणी फिरले चक्काळजी, पण त्यांना खाली मान्यता नाही, त्यांचेच नेते त्यांना मानायला तयार नाही. अशा पद्धतीने इतका विरोधाभास एका बाजूला आहे. त्यामुळे खरं तर जनतेने काँग्रेसला तर तुमचं सोयीस्कररित्या आंधळेपण आलेलं तुम्हाला तुमचा मुद्दा लक्षात येतोय. शिवसेनेचे राजू वाघमारे यांना सुद्धा बोलायचंय. राजूजी, गंभीर आरोप देखील तुमच्यावर केला जातोय आणि भाजप तुमच्या पुढे निघून जाईल, फक्त शिवसेनेचा आणि राष्ट्रवादीचा वापर भारतीय जनता पक्ष करेल, असं काँग्रेसचं म्हणणं आहे. तुम्हाला मुद्दा मांडायचा आहे. मी बोलू का? बोला बोला बोला. बघा, एक लक्षात घ्या की भाजपचं आणि शिरोमणी अकाली दलाचं काय झालं, त्यांचे मतभेद काय होते, कशामुळे त्यांचं तसं वागणं झालं, हा भाजपचा आणि शिरोमणी अकाली दलाचा प्रश्न आहे. राहिला प्रश्न आमच्या शिवसेनेचा, तर आमची शिवसेना 100% भाजप बरोबर महायुतीमध्ये आम्ही आहोत. दोन्ही पक्षाची एकमेकांना गरज आहे. महायुती म्हणून आम्ही सगळ्या महानगरपालिका एकत्र लढतोय. आमचा जोडा हा फेविकॉलचा जोडा आहे. भाजप आणि शिवसेना. आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब, देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, आदरणीय गृहमंत्री अमित शहाजी यांचे संबंध एकमेकांबरोबर खूपच जवळचे आणि सलोख्याचे आहेत. त्याच्यामुळे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर, विकासाच्या मुद्द्यावर, विकसनशील भारताच्या मुद्द्यावर आम्ही दोन्ही पक्ष युतीमध्ये अगदी ठाम भूमिकेत आहोत. आमची युती राजकारणासारखी खुर्चीसाठी नाही आहे. आमची युती जशी उद्धव ठाकरेंनी केली तशी ती खुर्चीसाठी नाही आहे.
आमची युती जी अगदी. आहे राजूजी मी तुमच्याकडे पुन्हा एकदा येतोच, मात्र लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.